गाईस आपण मोठे आणलेले आहेत बघा ना. आज मी मोठ्यांची रेसिपी दाखवते तुम्हाला. इकडे खील बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. आता हा चावणार नाही आपल्याला, तर सगळ्या पांगच्या त्याच्या मोडून घेऊया. पीठ माहील तेवढा पीठ भरून घ्यायचं आहे. आणि जास्त पाणी वगैरे टाकलं ना तर मग मुठ्यामध्ये मुठे असे मस्त आपले तयार झालेले. तर गॅस बंद करूया. हाय गाईस, रेणुका गायकवाड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर कोणी नवीन आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे मोठ्यांची रेसिपी. तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आज आम्ही आणलेले एक मोठे तुम्हाला दाखवतो. मोठे विकायला आलेले आमच्या दरवाजावर. मोठे वगैरे घेतलेले आहेत आम्ही. तर चला तुम्हाला दाखवते मोठे. बघा, आता हे बनवायला लागणार आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि ते दूध ठेवलं आहे गरम करून. तर चला असे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण की झाकण ठेवलं आहे निघून नको जायला म्हणून. तर मी आता बनवायला सुरुवात करते. तर आपल्याला कांदा वगैरे सगळं भाजून वगैरे घ्यायला लागेल. तर ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चला आता आपण बनवायला सुरुवात करू. मोठे बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण. इथे 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा अद्रक घेतलेला आहे, जिरा घेतलेला आहे, इथे कोथिंबीर घेतलेली, लसूण घेतला आहे, कांदा भाजून घेतला आहे, खोबरा भाजून घेतला आहे. त्यानंतर इथे आपण पिठामध्ये टाकण्यासाठी थोडेसे मसाले घेतलेले आहेत. इथे 1 चम्मच मसाला घेतलेला आहे घरगुती. इथे हळद घेतली अर्धी चम्मच. इथे धनिया पावडर घेतली आहे. पीठ घेतलं आहे. 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे ना, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर चला आता आपण साहित्य तयार करूया, वाटण करूया. 2 प्रकारचे वाटून घेणार आहे. पहिलं लसूण अद्रक मिरचीची पेस्ट वाटून घेतली आणि आता खोबरं लसूण जिरा वगैरे हे सगळं टाकून परत वाटून घेणार आहे. अशा 2 प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. वाटण वगैरे सगळं सांडलेलं पुसून काढूया. आपण पहिला किचन वाटा. सर्वात पहिला आपण कढईमध्ये टाकणार आहे बेसन पीठ. बेसन पीठ पूर्ण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणून आपण आता खरबूज आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं जो स्मेल आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. भाजताना एक पळी थोडंसं मी तेल टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण परत एकदा थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेलं आहे बघा. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करून टाकलेले आपण. थोडं पीठ थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेलं आहे. आता तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं थोडंसं. आपण तांदळाचं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मुठ्यामध्ये पीठ भरायचं आहे ना, म्हणून आपण आता सगळं साहित्य याच्यात टाकून घेऊया. जेव्हा बघावं तेव्हा माझ्या हातातून काही ना काही नुकसान होत राहतो बघा. सगळं पीठ झालेलं आहे सगळीकडे. जाऊ दे आता, चालेल. आता काय करणार. तर आता आपण मोठे बनवायला सुरुवात करूया. पीठ आपला थंडा झालेला आहे. त्यानंतर आपण टाकणार चवीनुसार मीठ, धनिया पावडर, हळद. सर्व मसाले आपण घेतलेले ते सगळे टाकून घेऊया. त्यानंतर टाकणार आपण पहिलं स्टार्टिंगला आपण जी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकूया. मिरची लसूण अद्रक जे सगळे साहित्य कांदा वगैरे घेतलेले आहे भाजून ते सर्व आपण टाकून घेऊया.
थोडंसं ठेवलं आहे, कारण की नंतर भाजीमध्ये टाकायला रस्सा बनवायला लागेल ना, त्याच्यानंतर त्यासाठी मी ठेवलं आहे थोडंसं. हे सर्व मिक्स करून असं घ्यायचं आहे. सगळं चम्मचचं काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर टाकणार आहे आपण थोडंसं खोबऱ्याचं वाटण. खोबऱ्याचं वाटण पण जास्त नाही टाकणार आहे, थोडंसंच टाकणार आहे. अंदाजाप्रमाणे मी टाकायला घेतलं ना. आता हाताने मळून घेणार आहे पीठ पूर्ण. सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा. पाणी वगैरे थोडा पण वापर करणार नाही आहे. जेवढं सुकं मळेल ना तेवढं मजबूत बसेल त्याच्यामध्ये, कवटीमध्ये. म्हणून आपल्याला पूर्ण असंच मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम मस्त झालेलं आहे बघा आपला. आता पूर्ण एकजीव करून घेऊया. एकजीव झालेलं आहे आपलं पीठ, तुम्ही बघू शकता. पाणी टाकलं तर थोडा चिकट होतो, आणि पाणी थोडं पण नाही टाकला. असाच आपण मळून घेतलेला आहे वाटणाच्याच ह्याच्यामध्ये. तुम्ही पण कुठल्या पद्धतीने बनवताय नक्की मला सांगा. बघा मी अशा पद्धतीने मोठे बनवते. ते बघा हाताला पण नाही लागत आपल्या. किती पण मळा आता. थोडा पण नाही हाताला लागत. पीठ मळून झालेलं आहे आता. आता पूर्ण आता मोठे आपण तोडून घेऊया. पीठ तर आपला तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं, मुठे तोडून घ्यायचं. आपण वाटण करून ठेवलेलं आहे आपण पहिलाच. तुम्ही बघू शकता वाटण थोडंसं करून ठेवलेलं आहे पहिलाच. मुठे तोडून घ्यायचे. तर चला आता मुठे तोडते मी. आमच्या इकडे खेल बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. आता हा चावणार नाही आपल्याला. तर सगळ्या पांगच्या त्याच्या मोडून घेऊया. मी अर्धा डझनच बनवायला घेतल्यात, कारण की आज मंगळवार आहे. मी तर नाही खाणार, फक्त ह्यांचे. आपलं पूर्ण तोडून झालेलं आहे. नंतर आपण काढूया जेव्हा आपण भरताना वेळेस. हे बघा भरता वेळेस काढून घेऊया. कसा सांगडा वाचलाय बघा. आता याला बंद करूया. त्याच्यामध्ये परत असा घातला ना तर चावत नाही. पूर्ण अशा प्रकारे सगळे मोठे तोडून घेऊया. याला आपण पकडूया. बघा याला पण पकडलेलं आहे. बघा पटकन सोडत नाही. हे सगळं आपण आता काढून घेऊया. मग स्वच्छ धुवूया मोठे. चला आता मोठे आपण सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण आता याच्यात काढून घेतलेलं आहे. हात आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण की पीठ आपल्याला राहायला तर राहू दे. तर पीठ हा बाजूला काढून ठेवते मी. या टोपामध्ये काढून ठेवलेला, जेवढा लागेल तेवढा घ्यायचं आहे आपल्याला. बघा असे खोलायचे आहेत. आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आणि असं खोलून खूप जोर द्यायला लागतो खोलायसाठी.
आपल्याला इकडूनच खोलायचे आहेत, असंच हे बघा असे खोलायचे आहेत. त्यानंतर ही घाण सगळे काढून टाकायचे. काढून घ्यायचे आणि सगळं ठेवून त्यानंतर आपण असं पीठ भरायचं आहे. असं चिंबोरीमध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण. जेवढं भरेल तेवढं भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण झाकण लावायचं आहे हवाला. इथे काही धागा वगैरे काहीच गुंडलायचं नाही. पहिलं लोक गुंडलायचे धागा, पण मी धागा वगैरे काहीच लावत नाही. असंच पॅक करून ठेवते. एकदम पूर्ण दाबून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सगळे मोठे भरून घेणार आहेत. सगळी घाण काढायची. कोणाकोणाला भरलेले मोठे आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा. असं भरून घेतलं ना असं अशा पद्धतीत सगळं मोठे भरून घ्यायचे. जेवढं पीठ माईल तेवढं पीठ भरून घ्यायचं आहे. आणि जास्त पाणी वगैरे टाकलं ना तर मग मोठ्यामध्ये सारण राहत नाही, सगळं गळून पडतो. म्हणून जेवढा पाणी टाकूच नका तुम्ही. असंच मोठे भरून घ्या पूर्ण प्रकारे. बघा, कोणी नवीन आलं असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठ्यांची रेसिपी तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवले तर बघा, खाऊन कसे लागतात नक्की कमेंट करून मला सांगा. तर बघा असं पूर्ण मोठे आपल्याला भरून घ्यायचे. मोठे आपले पूर्ण भरून घेतलेले आहेत आपण. तर बघा पूर्ण पॅक करून असे दाबून घ्यायचे आहेत पूर्ण. तर चला आपण आता भाजी बनवूया, रस्सा बनवूया मोठ्यांचा. कढई ठेवलेली आपण. तर कढई गॅस पेटवून घेतलेली. कढईमधला तेल पाणी सुकसपर्यंत तोपर्यंत आपण टॅमॅटो वगैरे धुवून घेऊया. एक टॅमॅटो घेतलेला आहे आपला, पूर्ण सुकून झालेला आहे. आपण 3 पळी तेल टाकणार आहे. आपली छोटी पळी आहे त्यामुळे आपण 3 पळी टाकणार आहे. गरम झालं का त्यानंतर टाकणार आपण थोडा कढीपत्ता. कढी तडतडला आहे त्यानंतर आपण टाकू टॅमॅटो. 1 टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून देते. मीठ टाकलेलं आहे तर टॅमॅटो लवकर मऊ होईल. टॅमॅटो मऊ झाल्याच्यानंतर आपण लगेच मसाले टाकून घेऊया. गॅस थोडी बारीक करून घ्यायचे. टॅमॅटो आपला मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण टाकणार मसाले जायला नको म्हणजे खात्री करायची. 1 चमच मी मसाला घेतला आहे. हा दुसरा मसाला आहे, घरगुती मसाला. हा पण 1 चमच घेतलेला आहे. अर्धी चमच हळद घेतलेली. एक चमच धना पावडर घेतलेले आहे. सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे त्याला तेलामध्ये. त्यानंतर आपण टाकणार आहे वाटण. खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकणार आहे नंतर लसूण मिरची वगैरे येतो. पिठामध्ये टाकलेलं वाटण तो टाकून घेतला जातो. मिक्स करून घ्यायचे.
वाटण जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं कमी आहे तर आपण थोडासा अजून टाकूया. एक वाफ काढून झाकण आपण काढून घेऊया. त्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकूया. गॅस आता फास्ट करायची आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. वाटण आपलं बरोबर झालेलं आहे. छान असा कलर पण आलेला आहे. थोडं थोडं पाणी टाकून घेऊ. मुठ्याचं पीठ शिजायला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊया. एवढं पाणी टाकलेलं आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला असंच रस्सा ठेवणार आहे आपण. नाही मोठे भरलेले ते पण आपण असेच ठेवलेले आहेत. कारण उकळी आल्याच्या नंतरच आपण ते मोठे टाकू शकतो. नाहीतर असे जर मोठे टाकले तर पूर्ण पीठ बाजूला होईल आणि मोठे सारण बाजूला होईल आणि मोठे बाजूला होईल. म्हणून आपल्याला उकळी आल्यावरच टाकायचं आहे. कारण उकळी आल्यानंतर ते घट्ट बसतील, अजून पॅक होतील. उकळी आलेली आहे चांगली अशी. तर आपण एक एक मोठे आता सोडूया त्याच्यामध्ये. या उकळीमध्ये एक एक मोठं सोडायचं आहे आपल्याला. परत एकदा घट्ट करायचं आहे त्याला. जोरात दाबायचं आहे त्याला एकदम. टाकूया आपण. असे सर्व करून आपण मोठे सोडलेले आहेत. एक छोटा मोठे दिलेले आहे श्रेयससाठी. पिठाचं पाणी आहे तो पण टाकून घेऊया. थोडा रस्सा घट्ट होईल म्हणून. उकळी थोडी कमी झालेली आहे कारण की मोठे टाकून दिलेले म्हणून. तर आता असे उंडे आवडतात पोरांना पण खायला आणि यांना पण आवडतात. म्हणून थोडंसं असं पीठ सोडणार आहे आपण. फक्त 1-2 उंडा सोडणार आहे. रस्सा अजून पातळच आहे. कमी गॅस करून ठेवलेले आहे शिजण्यासाठी. आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि मुठ्यांची कवटीसुद्धा निघालेली नाही आहे. बघा आपण दाबून ठेवलेली तशीच्या तशीच राहिलेली आहे आणि एकदम छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. एकदा खाऊन बघा, तुम्ही बार बार खात राहणार ही रेसिपी आणि बार बार करत राहणार. आता मुठ्यांची सीझन चालू आहे तर नक्की माझ्यासारखी रेसिपी ट्राय करा. कमेंट करून सांगा कशी लागते ते. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.